एका गावात दीपक नावाचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. दीपकला वडिलांचा आधार नसल्या कारणाने तो गरिबीने असहाय्य झाला होता. दीपक खूपच हडकुळा मुलगा होता, पण तो एक नेकदिल आणि हुशार मुलगाही होता. त्याची आई केळी विकत होती आणि ती खूपच प्रामाणिक आणि परिश्रमी स्त्री होती. दीपक आपल्या आईला कामात मदत करत असे. त्यांच्या शेजारी विमला नावाची स्त्री राहायची. ती हुशार आणि लोभी होती. विमला ही केळी विकत होती, पण दर जास्त लावायची, त्यामुळे तिला कधीही पैशांची कमतरता भासत नसे. विमलाचा मुलगा रोहित धनधाकट ताकदवर होता. दीपकला गावातील मुलं त्याच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन चिडवत असत. तेव्हा रोहित म्हणाला, अरे हे वाळलेलं लाकूड आपल्या सोबत काय खेळणार? जा जा, अगोदर खाऊन पिऊन शरीर बनव आणि मग इकडे ये. पण हा तर गरीब आहे, याच्याकडे खाण्यासाठी पैसे कुठून येतील? मुन्ना, वाळलेल्या हाडांसोबत कबड्डी खेळली नाही जात. दीपक त्यांच्या गप्पा ऐकून खूपच नाराज झाला आणि रडत रडत घरी परतला. दीपक आपल्या आईला म्हणाला, आई, आपण इतके गरीब का आहोत? तर आई म्हणाली, बाळा, तू चिंता करू नकोस, एक दिवस देव सगळं काही ठीक करेल. तर दीपक म्हणाला, आई, मी खरंच इतका हडकुळा आहे का? सगळी मुलं मला चिडवत असतात. तर आई म्हणाली, तू व्यवस्थित खातपीत नाहीस, पोटभर खात जा, म्हणजे तूही तंदुरुस्त होशील. काही वेळानंतर दीपक आईसोबत जंगलात झाडाची केळी तोडायला गेला. दीपकच्या आईने पाहिलं की एका झाडाला खूप केळी लागली होती आणि ते झाड केळीच्या वजनाने झुकले होते. तिने सोबत आणलेल्या दोरीच्या एका बाजूने केळीचे झाड बांधले आणि दुसऱ्या बाजूने शेजारील एका वृक्षाला बांधून केळ्याला सहारा दिला आणि झाडाच्या बुडाला माती लावून खोडाला मजबूती प्रदान केली आणि झाडाला व्यवस्थित पाणी मिळावं म्हणून झाडाजवळील नाली व्यवस्थित केली. अचानक केळीच्या झाडातून आवाज आला. केळीचं झाड म्हणालं, मुली, तू माझी खूप सेवा केली आहेस आणि तू एक परिश्रमी आणि नेकदिल आणि इमानदार बाई आहेस. मी तुला 2 जादुई केळी देतो. तेव्हा दीपक म्हणाला, जादूची केळी, वा. तर केळ्याचं झाड म्हणालं, हो, माझ्याजवळ जादुई तसेच चमत्कारी केळी आहे. एक सोन्याचं केळं तुम्हाला धनवान बनवेल आणि दुसरं केळं ताकद येण्यासाठी आहे, जे दीपकला बलवान बनवेल. बाकी सगळी केळी तू विकण्यासाठी घेऊन जाऊ शकतेस. दीपकच्या आईने दोनही केळी तोडली आणि जसं पिवळं केळं तिने दीपकला खाण्यास दिलं तेव्हा चमत्कारच झाला. दीपक धष्टपुष्ट आणि ताकदवर झाला. दीपकला धष्टपुष्ट पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि दोघेही सगळी केळी घेऊन आनंदित होऊन घरी परतले. दीपकच्या आईने सोन्याची केळी पेटीमध्ये ठेवताच सगळी पेटी सोनं, चांदी आणि पैशांनी भरून गेली. हे पाहून दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांची गरिबी छूमंतर झाली. दुसऱ्या दिवशी दीपक जेव्हा खेळाच्या मैदानावर गेला तेव्हा धष्टपुष्ट दीपकला पाहून सर्वांना धक्काच बसला. सगळी मुलं दीपक सोबत खेळण्यास उत्सुक होती. तेव्हा एक मुलगा म्हणाला, ये ना दीपक, आमच्या बरोबर खेळ. आपण दीपकला आपल्या टीमचा कॅप्टन बनवूया. हे ऐकून दीपकला खूप आनंद झाला आणि त्यांच्याबरोबर तो खेळू लागला. दीपकच्या आईने नवीन कपडे खरेदी केले आणि घरात लागणाऱ्या वस्तूही विकत घेतल्या. शेजारीण बाईला हे पाहून असूया निर्माण झाली. तिला जादूच्या केळीची भनक लागली होती. ती पटकन केळीच्या झाडाजवळ पोहोचली आणि त्या लालची बाईने खूप सारी केळी तोडली आणि तिला एक सोन्याचं केळं सुद्धा दिसलं, पण ते केळं उंचावर होतं. तिने झाडाला बुडापासूनच कापलं आणि पटकन ते जादूचं केळं तिने तोडलं. पण हे काय, केळं तोडल्यानंतर त्या केळ्याचं साधारण केळ्यात रूपांतर झालं. हे पाहून विमला खूपच नाराज झाली आणि केळ्याचं झाड म्हणालं, तू एक लालची बाई आहेस म्हणून तुला सोन्याचं केळं नाही मिळालं. तुझ्या मनात दुसऱ्यांबद्दल प्रेम आणि दया भावना नाहीये म्हणून तुला परिणामाचे भोग भोगावे लागले. आणि ती घरी परतली. विमलाला लालचीपणाची शिक्षा मिळाली. तसेच दीपकला आणि त्याच्या आईला परिश्रम, परोपकार आणि इमानदारीचं सुंदर बक्षीस मिळालं. विमलाला लालचीपणामुळे त्या बक्षिसापासून वंचितच राहावं लागलं. तर मित्रांनो, आपण कधीही लालच करू नये आणि दुसऱ्याची नेहमी मदतच करावी. जादूचा पोपट. एका छोट्याशा गावात एक अतिशय गरीब कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात रामू, त्याची पत्नी सीता आणि त्यांचा मुलगा चिंटू राहत असे. त्याच गावात
एक पोपट सुद्धा राहत होता. त्याचं नाव होतं रघु. तो पोपट खूप चमत्कारी होता. तो जिथे जिथे जाई तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नसे. एक दिवस रघु उडत उडत त्या गरीब कुटुंबाच्या घरात गेला. रघु मनात विचार करतो, अरे वा, मला वाटतं की आज इथं खूप चांगलं जेवण मिळेल. मी पोट भरून खाणार. रघुला एका टेबलावर पेरू दिसतात. अरे वा, पेरू मला तर हे खूप आवडतात. ते मी आता पोट भरून खाणार. रघु पोपट पेरू खायला लागतो. तेवढ्यात सीता रघुला पेरू खाताना पाहते. तिला खूप राग येतो आणि ती त्याला तिथून हाकलून लावते. जा इथून. माहित नाही कुठून कुठून येतात. मी तर वैतागून गेले. सीताने हाकलावून दिल्यावर रघु शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहतो. काही दिवसांनंतर त्या कुटुंबाची परिस्थिती सुधारते. एक दिवस रामू आणि सीता जेवण करताना बोलत असतात. आजकाल आपली खूप चांगली प्रगती होतीये. काम देखील खूप चांगलं चाललंय. रामू म्हणतो. त्यावर सीता म्हणते, खरं सांगताय. परमेश्वराची अशीच कृपा असली पाहिजे आपल्यावर. चिंटू बाबांना म्हणतो, पप्पा पप्पा, मला एक छानशी खेळणी घेऊन द्या ना. माझ्या सर्व मित्रांकडे खेळणी आहेत. त्यावर रामू म्हणतो, हो बाळा, मी नक्कीच तुला खेळणी आणून देईन. आपण सगळे किती आनंदात आहोत. माझ्या कुटुंबाला कुणाची नजर ना लागो. घरात एकंदरीत सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. तर इकडे रघु स्वयंपाकघरात पेरू खात असतो. मज्जा आली. पेरू खाल्ला, मज्जा आली. पेरू खाल्ला, मज्जा आली. काही वेळाने सीता स्वयंपाकघरात येते आणि रघु पोपटाला पेरू खाताना पाहून तिला अतिशय राग येतो. सीता रघुला घरातून बाहेर काढण्यासाठी पिंजऱ्यात पेरू ठेवते. रघु पिंजऱ्यातील पेरू खाताना पिंजऱ्याचा दरवाजा बंद होतो आणि तो पिंजऱ्यात अडकतो. मला बाहेर काढा. मी इथे फसलोय. मला वाचवा. दुसऱ्या दिवशी सीता पिंजरा उचलून बाहेर दूरवर रघु पोपटाला सोडून येते. रघुला घरातून हाकलून दिल्यानंतर रामूची परिस्थिती हळूहळू बिकट होत जाते. रामूला आपल्या व्यवसायात खूप नुकसान होतं. हे असं कसं झालं? अचानक इतकं सगळं कसं बदललं? आतापर्यंत तर सगळं काही व्यवस्थित चालू होतं. रामू म्हणतो, मला वाटतं परमेश्वर आपल्यावर रागावला असेल. चिंटू म्हणतो, आता मला खेळणी नाही भेटणार. आणि रडत रडतच घराबाहेर जातो. पुन्हा काही दिवसांनंतर रघु पोपट रामूच्या घरी येतो. मी पुन्हा आलो. मी पुन्हा घरी आलो. आता मी खूप पेरू खाणार. रघु सरळ स्वयंपाकघरात जातो आणि पेरू खायला लागतो. थोड्या वेळात सीता स्वयंपाकघरात येते आणि रघु पोपटाला बघून म्हणते, एक तर घरात इतक्या अडचणी चालू आहेत, त्यात हा पोपट मला त्रास देतोय. सीता रघुला तिथून हाकलून देते. रघु उडत उडत एका कोपऱ्यात लपून बसतो. पुन्हा काही दिवसांनंतर रामूच्या घराची परिस्थिती सुधारते. त्याचा व्यवसायही चांगला चालू लागतो. एके रात्री जेव्हा रघु पोपट पेरू खात असतो तेव्हा पिंजऱ्यात अडकून जातो. या लोकांची इच्छा तरी काय आहे? एका पोपटाला शांतपणे पेरू देखील खाऊ देत नाही. मी काय चोरी करतोय का इथे? बस पेरूच तर खातोय ना. तितक्यात रामू स्वयंपाकघरात येतो आणि पिंजऱ्यातील पोपटाला पाहून त्याला बाहेर सोडून देतो. हा पोपट पण किती हट्टी आहे. परत परत घरात येतोय. जसं रामूने रघु पोपटाला सोडून दिलं तसं इकडे दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या घराची परिस्थिती बिकट होऊ लागते. रामूला व्यवसायात मोठं नुकसान होतं. कुणाला समजत नव्हतं की असं होतंय तरी का. रघु पोपट घरात आला तर घराची परिस्थिती चांगली होते आणि त्याला बाहेर काढून दिल्यानंतर परिस्थिती लगेच बिकट होते. एक दिवस सीता रघु पोपटाच्या घरी यायच्या आणि बाहेर जाण्याच्या स्थितीवर लक्ष ठेवते. हा पोपट जेव्हा घरी येतो तेव्हा घरात भरभराट होते आणि जेव्हा हा घरातून बाहेर जातो घराची परिस्थिती बिकट होते. हा पोपट जादूचा तर नाही ना? आता हा पोपट घरी आला ना की मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. सीता रघु पोपटाची खूप आतुरतेने वाट बघते, परंतु रघु पोपट पुन्हा कधीच त्या घरात येत नाही आणि ते कुटुंब त्याची वाट बघत पश्चाताप करत बसतात. तर मुलांनो, या गोष्टीतून काय बोध मिळतोय? आपल्याला काही गोष्टींचं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा ते आपल्याला सोडून गेलेले असतात.
चमत्कारी साप. खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता. मागच्या 3 वर्षांपासून त्या खेडेगावात दुष्काळ पडला होता. एके दिवशी शेतकरी असाच एका झाडाखाली आराम करत बसला होता. तेवढ्यात त्याने एका बिळाजवळ एक साप पाहिला. तेव्हा शेतकरी विचार करू लागला, हा साप तर इथेच राहत असणार, परंतु मी कधी याची पूजा नाही केली. यामुळे जमीन नापीक झाली असणार ही माझी. आता मी या सापाची रोज पूजा करणार. असा विचार करत असताना त्याने एका वाटीत दूध आणलं आणि सापाच्या बिळाजवळ ठेवून दिलं आणि सर्पदेवतेला म्हणाला, हे सर्पदेवता, मला नव्हतं माहीत की तू इथे राहतोस, म्हणून त्यामुळे मी तुझी पूजा नाही केली. मला क्षमा कर. आता मी रोज तुझी पूजा करीन. असं बोलून शेतकरी तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरी सापाच्या बिळाजवळ आला तर त्याला त्या वाटीत एक चमकणारी वस्तू दिसली. ते एक सोन्याचं नाणं होतं. शेतकऱ्याला कळून चुकलं की हा जादूचा साप आहे. त्या दिवसापासून मग शेतकरी रोज सापाला दूध द्यायला लागला आणि बदल्यात त्याला एक सोन्याचं नाणं मिळायला लागलं. एके दिवशी शेतकऱ्याला काही कामानिमित्त बाहेर गावी जायचं असल्यामुळे त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितलं, हे बघ बाळा, मी काही दिवसांसाठी बाहेर गावी जातोय, त्यामुळे तू या सर्पदेवतेला रोज वाटीत दूध देत जा. असं सांगून शेतकरी बाहेर गावी निघून गेला. इकडे त्याच्या मुलाने दूध घेतलं आणि सापाच्या बिळाजवळ ठेवलं आणि तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा त्या सापाच्या बिळाजवळ आला तर त्याने पाहिलं की त्याला त्या वाटीमध्ये एक सोन्याचं नाणं मिळालं. मग तो विचार करू लागला, हा साप तर कंजूस आहे. याच्या बिळात तर भरपूर सोन्याची नाणी असतील, पण आपल्याला हा रोज एकच नाणं देतो. मी जर याला मारून टाकलं तर बिळातली सर्व सोन्याची नाणी माझी होतील. शेतकऱ्याच्या मुलाने दुसऱ्या दिवशी सापाला दूध देताना हातात एक लाकडाची काठी सुद्धा सोबत नेली होती. सापाला दूध दिल्यानंतर सापाच्या डोक्यावर सपा वार केले, पण सापाला राग आला आणि तो त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पायाला चावला. शेतकऱ्याचा मुलगा जखमी अवस्थेत तिथून पळून गेला आणि साप देखील जखमी अवस्थेत असल्याने बिळात निघून गेला. शेतकऱ्याच्या पत्नीने तिच्या मुलाचा इलाज केला. शेतकरी बाहेर गावावरून आल्यानंतर त्याच्या पत्नीने घडलेली सर्व हकीकत शेतकऱ्याला सांगितली आणि त्या शेतकऱ्याला सापाचा खूप राग आला. शेतकरी जेव्हा सापाजवळ गेला तेव्हा त्याला सापाकडून घडलेली सर्व हकीकत समजली. तेव्हा शेतकरी त्या सापाला म्हणाला, मी समजून चुकलो की यात सर्व चूक माझ्या मुलाची आहे. मी त्याच्यातर्फे तुमची माफी मागतो. कृपया मला माफ करा. थोड्या वेळाने तिथून तो शेतकरी घरी जातो आणि सापाला वाटीत दूध घेऊन येतो आणि ते सापाला देतो. तो सापाला म्हणतो, कृपया माझ्या मुलालाही माफ करा. त्याच्या लोभीपणामुळे त्याने तुम्हाला मारलं, पण कृपया त्यालाही माफ करा. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो की कधीही कोणत्याही गोष्टीचा जास्त हाव किंवा अतिलोभ नाही करायला पाहिजे. जर तुम्ही जास्त हाव, लोभ, राग आणि द्वेष कराल तर तो तुम्हालाच हानी पोहोचवेल.